तर हाय गाईस, स्वागत आहे तुमच्या आधीच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आधीच्या क्लासला होती सुट्टी आणि तिच्या मैत्रिणीला काही तिच्या बिना गमत नव्हता, तर मी म्हणलं येऊन जा मग माझ्या गावले। तो ये लोग हमारे गांव में आग भी गए गई इसने यांनी माझी गोष्टी खरंच सीरियस घेतली। आप सभी का हमारे छोटे से गांव में पायवाओ पे पानी डाली है, मग यांना पायावर पाणी टाकलं, कारण आमच्यामध्ये प्रथा आहे की कोणी नवीन माणूस घरी आला त्यांचे पाय धुवून द्यावं, तर मी नाही धुवून दिलं त्यांना। मग थोडीशी चिंगडी भाजी झाल्यावर यांना लागली होती बहुत जोरात भूक, कारण गाईस लगेच दुरून आल्या होत्या, ते पण लिप तर मला म्हणे काहीतरी बनव म्हणे, त्या हातचं काहीतरी खाऊ म्हणे, जे टेस्टी नसलं तरी चालते म्हणे। तर मी म्हणलं ठीक आहे, काहीतरी ट्राय करून पाहतो मी बनवायचे। तर जसं मला बनवता नाही येत, पण अभी ये हमारे घर में आए हैं तो कटिंग तो हमारे ही ना, कोणी काही म्हणणार नाही, कारण काम करताना बी आम्ही पटरतच राहतो गाईस। ते तर पोरींची आदतच राहते पटर करायची। मग बिना गरम केलं तेल, त्याच्यामध्ये टाकलं जिरं मोहऱ्या, आणि मी का बनवणार आहोत ते तुम्हाला लास्टमध्येच माहिती होईल ना, तर ब्लॉग शेवटपर्यंत। मी इकडे यांच्यासाठी पोटाच्या चाराची इंतजाम करत होतो आणि हे लोक पाहिजे एडी चाले करून राहिले। आणि इकडे चिंगडी करता करता काहीच आमच्या शेवया बी शिजून गेल्या, तर मी 10 वेळेस शेवयाकडे जात होतो, 10 वेळेस त्यांच्याकडे जात होतो। मग शेवया शिजल्यावर आम्ही डिसाईड केलं की पहिले नाचून ना मग आम्ही पुरा धांगड धिंगड डान्स केलो। मग पोटाले बोतच जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही बसलो गंजातच खाले। तर हाय गाईस, स्वागत आहे तुमच्या आधीच्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आधीच्या क्लासला होती सुट्टी आणि तिच्या मैत्रिणीला काही तिच्या बिना गमत नव्हता, तर मी म्हणलं येऊन जा मग माझ्या गावले। तो ये लोग हमारे गांव में आग भी गए गई इसने यांनी माझी गोष्टी खरंच सीरियस घेतली। आप सभी का हमारे छोटे से गांव में पायवाओ पे पानी डाली है, मग यांना पायावर पाणी टाकलं, कारण आमच्यामध्ये प्रथा आहे की कोणी नवीन माणूस घरी आला त्यांचे पाय धुवून द्यावं, तर मी नाही धुवून दिलं त्यांना। मग थोडीशी चिंगडी भाजी झाल्यावर यांना लागली होती बहुत जोरात भूक, कारण गाईस लगेच दुरून आल्या होत्या, ते पण लिप तर मला म्हणे काहीतरी बनव म्हणे, त्या हातचं काहीतरी खाऊ म्हणे, जे टेस्टी नसलं तरी चालते म्हणे। तर मी म्हणलं ठीक आहे, काहीतरी ट्राय करून पाहतो मी बनवायचे। तर जसं मला बनवता नाही येत, पण अभी ये हमारे घर में आए हैं तो कटिंग तो हमारे ही ना, कोणी काही म्हणणार नाही, कारण काम करताना बी आम्ही पटरतच राहतो गाईस। ते तर पोरींची आदतच राहते पटर करायची। मग बिना गरम केलं तेल, त्याच्यामध्ये टाकलं जिरं मोहऱ्या, आणि मी का बनवणार आहोत ते तुम्हाला लास्टमध्येच माहिती होईल ना, तर ब्लॉग शेवटपर्यंत। मी इकडे यांच्यासाठी पोटाच्या चाराची इंतजाम करत होतो आणि हे लोक पाहिजे एडी चाले करून राहिले। आणि इकडे चिंगडी करता करता काहीच आमच्या शेवया बी शिजून गेल्या, तर मी 10 वेळेस शेवयाकडे जात होतो, 10 वेळेस त्यांच्याकडे जात होतो। मग शेवया शिजल्यावर आम्ही डिसाईड केलं की पहिले नाचून ना मग आम्ही पुरा धांगड धिंगड डान्स केलो। मग पोटाले बोतच जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही बसलो गंजातच खाले।